हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रव्याचे कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे झटपट होणारे मेदू वडे कसे करायचे ते पाहणार आहे। हे झटपट बनतात। तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा तुमच्या नाश्त्याला असे बनवू शकता। मी तुम्हाला बघा, तुम्ही आवाज ऐकलाच असेल, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ एकदम छान झालेले आहेत। बघा, तुम्ही बघू शकता, झटपट होतात, कमी वेळात 10 ते 15 मिनिटात बनतात। मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, आतून किती वरून कुरकुरीत आणि आतून मऊ एकदम होतात। एकदम मऊ आणि पोकळ असे झालेले आहेत बघा, आणि चवीला तर एकदम मस्त होतात। झटपट असे तुम्ही तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला असे बनवून देऊ शकता। 10 ते 15 मिनिटात झटपट बनतात आणि त्याचबरोबर चटणी पण बनवलेली आहे मस्त अशी खोबऱ्याची। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मेदू वडे बनवणार आहे आपण रव्याचे। त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये या कपने 1/2 कप मी पाणी घातलेलं आहे। गॅस अजून चालू केलेला नाही। त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालू शकता। बघा, पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। मीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या कपने आपण 1/2 कप पाणी घातलेलं आहे त्याच कपाने मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला एका हाताने आपल्याला रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला मिक्स करायचा आहे। या पद्धतीने आपल्याला रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। रवा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, मी एका हाताने रवा घालते आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घेते। हा रवा आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। हा रवा बघा व्यवस्थित असा मी मिक्स करून घेतलेला आहे। बघा, इथे तुम्ही बघू शकताय, गुठळ्या झालेल्या नाहीत, अजिबात एकजीव झालेला आहे। आता बघा, हा रवा मिक्स झालेला आहे। याच्यावर झाकण ठेवून मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटं असंच वाफ देऊन घ्यायची आहे। बघा, गॅस बंद केलेला आहे आणि असंच मी 5 मिनिटं याला ठेवलेलं आहे। इथे 5 मिनिटानंतर बघा, छान असं रवा आपला वाफलेला आहे, वाफ लागलेली आहे छान अशी। आता हा रवा मी प्लेटमध्ये काढून घेते। बघा, इथे मी हा रवा प्लेटमध्ये सगळा काढून घेते। बघा, आणि प्लेटमध्ये आपल्याला काढून याला थंड करून घ्यायचा आहे। इथे रवा आपला थंड होतोय तोवर आपण चटणीची तयारी करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि 2 चमचे मी डाळवं घेतलेलं आहे। इथे बघा, इथे 4 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेल्या आहेत। 4 ते 5 इथं लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हे पण घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता चटणीमध्ये। आणि कोथिंबीर घालून मी थोडंसं पाणी घालून हे छान असं वाटून घेणार आहे। आणि त्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। बघा, इथे मी मीठ घालून छान असं हे थोडं पाणी घालून हे वाटून घेणार आहे। इथे बघू शकताय, मी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे। बघा, हे मी भांड्यामध्ये चटणी काढून तुम्ही अशीच खाऊ शकता, पण मी याला तडका देऊन घेणार आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। इथे 2 सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। तुम्ही फोडणीमध्ये आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला आणि गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे। बघा, 2 ते 3 मिनिटात आपली चटणी तयार झालेली आहे। ही मिक्स करून घेऊया। चटणी तयार झालेली आहे आपली झटपट अशी। आता ही बाजूला ठेवून देऊया। आता आपण बघा, रवा पण आपला थंड झालेला आहे। रवा पण थंड झालेला आहे। थोडासा हा आपण मळून घेणार आहे। त्यामध्ये बघा, इथे मी पाव कप इथे दही घेतलेला आहे। तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। पाव कप दही घातलेला आहे। 1 हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे बघा इथे, आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची आपण चटणीमध्ये पण घातलेली आहे, त्या अंदाजानेच घालायची।
एकच घातलेले आहे आणि इथे अर्धा चमचे मी जिरे घातलेले आहेत, अर्धा टीस्पून. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. जास्त मळत वगैरे बसायचं नाही, फक्त आपण हे एकजीव करून घेणार आहे बघा. छान असं हे मळून घ्यायचं आहे. इथे बघा छान असं मी मळून घेतलेलं आहे. छान असा याचा गोळा तयार झालेला आहे बघा. व्यवस्थित असं मी मळून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. एक समान गोळे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मेदूवडे बनवता येतात बघा. तुम्हाला हे जास्त ओलसर वाटलं तर तुम्ही हाताला तेल लावू शकता, नंतर तुम्ही मेदूवडे बनवू शकता बघा. या पद्धतीने मी एक साईजचे वडे बनवून घेते बघा. थोडासा चपटा करायचा वरून आणि मध्ये असं त्याला बघा या पद्धतीने होल पाडून घ्यायचं असं. या पद्धतीने बघा छान असा मेदूवडा पटकन असा तयार होतो बघा. मस्त असा मेदूवडा आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीने सगळे मी मेदूवडे बनवून घेणार आहे बघा. झटपट बनतात बघा. ते सगळे मेदूवडे मी बनवून घेतलेले आहेत बघा. छान असे एक कप रव्यामध्ये आपले 10 ते 11 मेदूवडे बनवलेले आहे. जास्त मोठे नाही, जास्त पातळ छोटे पण बनवले नाही, मीडियम साईजचे मी बनवलेले आहेत बघा. हे आपण तळून घेऊया. आता मेदूवडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये तेलामध्ये आपण बसतील तेवढे मेदूवडे तळून घेणार आहे बघा. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी घालून घेतलेले आहेत. एक साईडने थोडेसे कडक झाले की नंतर दुसऱ्या साईडने आपण याला पलटी करून तळून घ्यायचे, खालीवर करून छान असे आपण बघा. एक साईडने थोडेसे खालच्या साईडने तळलेले आहेत. आता मी थोडेसे बघा हे पलटी करून मी घेतलेले आहेत बघा. खालीवर करत छान असे मेदूवडे मी तळून घेतलेले आहेत. रव्याचे मेदूवडे तळायला जरा वेळ लागतो, त्यामुळे छान असे मी मीडियम फ्लेमवर सगळे तळून घेतलेले आहेत. जास्त लो फ्लेमवर पण तळू नका बघा. या पद्धतीने छान असे तळले जातात. अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्हाला मी दाखवते बघा, कमी तेलकट होतात बघा. छान असे मेदूवडे दुसरे पण मी घालून घेतलेले आहेत बघा. ते पण खालच्या साईडने थोडेसे तळलेले आहेत बघा, कडक झालेले आहेत. मी पलटी करून छान असं खालीवर करून हे पण तळून घेतलेले आहेत बघा. इथे छान असे आपले दुसरी बॅचसुद्धा तळून झालेले आहे. हे पण मी काढून घेते. कमी तेलकट आणि झटपट असे बनले जातात बघा हे. इथे मी सगळे मेदूवडे काढून घेतलेले आहेत. सर्व करूया. ते आपली चटणी तयार आहे. मी मेदूवडे तुम्हाला दाखवते बघा. ते सगळे मेदूवडे आपले तळून झालेले आहेत. छान असे बघा हे मेदूवडे बनले जातात. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. बघा छान असे तुम्ही आवाज ऐकलाच असेल किती मस्त असे झालेले आहेत बघा. आणि छान बनतात बघा. आतून पोकळ एकदम छान असे, आतून मऊसूद आणि वरून कुरकुरीत असे हे होतात बघा. आणि चटणीबरोबर ते एक नंबर चटणीबरोबर लागतात बघा. तुम्ही झटपट असे बनवून बघा. छान झालेले आहेत. तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल. छान असे कुरकुरीत होतात बघा. पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला. छान असे कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद एकदम छान असे होतात. चविष्ट असे बनतात आणि झटपट कमी साहित्यात छान असे मेदूवडे होतात. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला या पद्धतीचे मेदूवडे बनवून देऊ शकता. नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.